नमस्कार मंडळी, आज एक धक्कादायक घटना आपण बघणार आहोत। पाचोरा शहरात भरदिवसा घरफोडी झाली असून चोरट्यांनी तब्बल 97,000चा ऐवज लंपास केला आहे। पाचोरा येथील गिरणा पंपिक रोडवरील असलेल्या एकांत रेसिडेन्सी येथे ही घटना घडली। सचिन वखरे नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह 2 मे रोजी कुरुंगी येथे गेले होते। त्यांनी घर नीट बंद करून कुलूप लावलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला। तपास करता समजलं की चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला होता। बेडरूम मधील कपाट फोडून चोरट्यांनी 2 तोळे सोनं, चांदीची देवमूर्ती आणि रोख 32,000 रुपये असा एकूण 97,000चा ऐवज चोरांनी नेला। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। आता महत्त्वाचं, नागरिकांनी काय काळजी घ्यावी, घर बंद करताना पक्क कुलूप लावा आणि शक्य असल्यास सीसीटीव्ही लावा। घर कमी असेल तर शेजाऱ्यांना कळवा, मौल्यवान वस्तू बँकेत ठेवा आणि कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच पोलिसांना कळवा। पोलिसांची जबाबदारी आहे गस्त वाढवणे, सीसीटीव्ही चेक करणे आणि लोकांशी संपर्कात राहणे, हे त्यांचं काम आहे। त्यात अधिक सक्रिय होण्याची गरज आहे। तर मंडळी, अशा घटनांपासून वाचण्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे। बातमी आवडली असेल तर शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।